नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी पालकाची गरगटी भाजी। तर त्यासाठी मी इथे एक पालक छान निवडून धुवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मूठभर शेंगदाणे आणि थोडेसे हरभऱ्याची डाळ ही मी इथे पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली आहे। आता एका कढईमध्ये मी तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाण्याला छान उकळी आली की मग त्यामध्ये मी धुतलेली पालकाची ही पानं घालून घेणार आहे। आता ही पालक आपल्याला 2 ते 3 मिनिटं या पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यायची आहे। पालक अगदी 2 ते 3 मिनिटं आणि झाकण न ठेवताच आपल्याला उकळून घ्यायची आहे। यामुळे याच्यामधले जे पोषक घटक असतात ते तसेच राहतात आणि पालकाचा जो हिरवा कलर आहे तोही बदलत नाही। आता पालक छान वाफवून घेतल्यानंतर आपण तिला गार होऊन देऊयात आणि गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती काढून घेऊयात। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच एक आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आपण घालून घेणार आहोत आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये पळीभर तेल गरम करून त्यामध्ये मी चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं तेलामध्ये छान फुललं की मग त्यामध्ये 9 ते 10 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। लसूण आपल्याला सोलून छान त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। या भाजीमध्ये भरपूर असा लसूण घातला की या भाजीची चव खूपच सुंदर लागते। आता लसूण आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। आता काही सेकंदांमध्येच लसणाचा कलर छान बदलला की मग त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता हे सुद्धा एकदा छान हलवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपण जी पालकाची प्युरी केलेली होती ती घालून घेऊयात। आपण पालकाची पेस्ट करतानाच त्यामध्ये मिरचीही वाटून घेतली होती। जर तुम्हाला मिरची वाटून घालायची नसेल तर त्याचे लहान तुकडे करून लसूण चांगला परतून झाला की मग मिरच्यांचे तुकडे घातले तरीही काही हरकत नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण तेही हलवून या भाजीमध्ये घालून घेऊयात। आता या भाजीमध्येच आपण जे मगाशी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती तीही घालून घेऊयात आणि आता या भाजीला खळखळून अशी उकळी आली की मग यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पीठ तुम्ही वरून भुरभुरलं तरीही चालेल, पण बऱ्याच वेळा काय होतं तर बेसन पीठ वरून भुरभुरलं की त्याच्या गाठी बनतात आणि भाजीच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून सरळ एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं। आता हे बेसन पीठ छान हलवून घेतल्यानंतर आपण हे पाणी या भाजीमध्ये घालून घेऊयात। असं केल्याने भाजीच्या अजिबातही गुठळ्या होत नाहीत आणि त्याची कन्सिस्टन्सी ही खूप सुंदर अशी येते। आता हे सगळं चमच्याने चांगलं हलवून घेऊन यावर झाकण न ठेवता आपण ही भाजी एक 2 ते 3 मिनिटं चांगली शिजवून घेऊयात। ही गरगटी भाजी तुम्ही भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता। खायला अतिशय सुंदर आणि पौष्टिक अशी ही पालकाची भाजी करायला खूपच सोपी आणि झटपट आहे। काय मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज तुमचे मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा। चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा।